हाय फ्रेंड्स, आज आपण फॉरेक्स मार्केट मधला एक इंटरेस्टिंग टॉपिक घेणार आहे बघा. त्याचं नाव आहे बघा लॉट साईज. मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फॉरेक्स मार्केटची जी पीप असतं ते पीप तुम्हाला मी शिकवलं होतं बघा. पीप म्हणजे काय? आता ह्या व्हिडिओमध्ये बघा फॉरेक्स मार्केट मधले जे लॉट काय असतं हे शिकणार आहे आपण. म्हणजे भरपूर लोकांचे डाऊट आहेत बघा, कोणती लॉट साईज घ्यायची, कोणत्या लॉट साईज वर ट्रेड करायचा किंवा कसा करायचा. तर पीप म्हणजे काय हे सगळं समजलंय बघा. पीप म्हणजे काय हे समजलंय मागच्या व्हिडिओमध्ये. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण लॉट साईज म्हणजे काय हे आपण डिस्कशन करणार आहे बघा. आणि ह्यानंतर ना बघा लॉट साईज कॅल्क्युलेट केल्यानंतर ना जे फंडेड अकाउंट असतं किंवा जे रिअल अकाउंट असतं त्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीचे लॉट साईज यूज करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा. हा थोडासा व्हिडिओ थोडासा मोठा होईल बघा, एक 40 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ जाईल. पण भरपूर इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघा मी ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा लॉट साईज काय असते हे आपण समजून घेऊ. आता फॉरेक्स मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेड करायचे असतील तर आपल्याला 3 लॉट साईज बघा. पहिली जी लॉट साईज आहे त्याचं नाव आहे बघा मायक्रो लॉट. जी पहिली लॉट साईज आहे त्याचं नाव आहे बघा मायक्रो लॉट. जर आपल्याला ट्रेड करायचे असतील तर आपण मायक्रो लॉट वर काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. बघा जी दुसरी लॉट साईज आहे त्याचं नाव आहे बघा मिनी लॉट. मिनी लॉट साईज. बघा हे दोन प्रकारचे लॉट साईज आहे. आणि जी तिसरी लॉट आहे त्याचं नाव आहे बघा स्टँडर्ड लॉट. काय नाव आहे त्याचं? स्टँडर्ड लॉट साईज. बघा 3 प्रकारची लॉट साईज आहे बघा. कोणती कोणती लॉट साईज आहे? एक तुमची लॉट आहे मायक्रो, एक तुमची लॉट आहे मिनी, आणि जी तिसरी लॉट साईज आहे तुमची ती लॉट साईज आहे तुमची स्टँडर्ड. बघा हे 3 प्रकारच्या लॉट साईज आहेत मार्केटमध्ये. तर आपण कोणती लॉट साईज घेऊन आपण ट्रेड करू शकतो हे आपल्याला समजून घ्यायचंय बघा. काय करायचं आपल्याला हे आपल्याला समजून घ्यायचंय. बघा सिंपल 3 प्रकारच्या लॉट साईज आहेत. त्या लॉट साईज आपल्याला समजून घ्यायच्यात किंवा ते कन्सेप्ट आपल्याला शिकून घ्यायचे ते बघा. आता सिंपल बघा, जी तुमची मायक्रो लॉट असती ती लॉट साईज कशी असती हे आपण समजून घे बघा. 0.01 ही तुमची काय झाली, एक लॉट साईज झाली बघा. नंतर दुसरी कोणती 0.02 ही पण तुमची काय झाली लॉट साईज. 0.03 तुमची ह्या पण काय झाल्या सगळ्या लॉट साईज झाल्या. बघा हे तुमच्या काय झाल्या सगळ्या मायक्रो लॉट. काय झालं तुमच्या ह्या सगळ्या मायक्रो लॉट साईज झाल्या. सिंपल क्लिअर आहे सगळ्यांना? एकदम सिंपल आहे बघा. आता काय होणार आहे 0.10 इथपर्यंत तुमच्या काय झाल्या सगळ्या मायक्रो लॉट साईज झाल्या. काय झालं तुमच्या सगळ्या मायक्रो लॉट साईज झाले बघा. सिंपल आहे. इथपर्यंत सगळ्यांचं काय असणार आहे बघा क्लिअर असणार आहे. सगळ्यांचं काय असणार आहे इथपर्यंत क्लिअर. आता बघा ही आपली जी पहिली लॉट साईज आहे त्याचं नाव आहे बघा मायक्रो लॉट. आणि ती लॉट कशी असते बघा 0.01 किंवा 0.02 0.03 म्हणजे 0.0123456789 पर्यंत ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या काय आल्या मायक्रो लॉट साईज आली. एकदम बरोबर आहे. आता सिंपल बघा आपण कोणती लॉट साईज घेऊ शकतो हे आपल्याला डिसाइड करायचंय. आता बघा जर तुम्ही ही लॉट साईज घेतली बघा, कोणती लॉट साईज घेतली 0.1 लॉट साईज घेतली. कोणती लॉट साईज घेतली तुम्ही 0.1. काय घेतली आपण लॉट साईज 0.1 लॉट साईज घेतली. आणि जर मार्केट एक पीप वरती गेलं किंवा एक पीप मार्केट खाली आलं तर आपला किती रुपयाचा लॉस किंवा किती रुपयाचा प्रॉफिट होईल. सगळ्यात सिंपल बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकतोय काय, आपण शिकतोय 0.01 ने आपण ट्रेड करतोय. मायक्रो लॉटने आपण काय करतोय
ट्रेड करतोय. आणि जर मार्केट एक पीप वरती किंवा एक पीप मार्केट खाली जर गेलं तर किती रुपयाचा आपल्याला लॉस किंवा किती रुपयाचा प्रॉफिट होईल. आता सिंपल बघा, हे समजण्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. बघा काय करू, आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. आता बघा, एक डॉलर, बघा एक डॉलरची किंमत किती आहे बघा. एक डॉलरची जर किंमत बघितली आपण, तर एक डॉलरची किंमत आहे आपल्याकडे 84 किंवा 80 रुपये. म्हणजे इंडियन प्राइसने आपण जर विचार केला तर एका डॉलरची किंमत किती आहे, 86 रुपये असेल. सिंपल. आता बघा, एक कन्सेप्ट सांगतो. जो आपला हा एक रुपया, बघा हा जो आपला एक रुपया आहे जो आपला एक रुपया आहे तर काय 100 पैशांनी मिळून एक रुपया बनलाय. काय बनलाय आपला 100 पैसे. 0.100 पैसे ज्यावेळेस होतील त्यावेळेस काय होईल आपला रुपया. ह्या ज्या कॉमन गोष्टी आहेत, ह्या कॉमन गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. एकदम कॉमन गोष्टी आहेत बघा. बघा ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर आपला एक रुपया जर म्हणलं तर 100 पैशांचा काय आपला एक रुपया. आता जर मी एक सिंपल तुम्हाला भाषा सांगितली, हा आहे एक डॉलर. काय तुमचा हा एक डॉलर. मी जर म्हणलं हा एक डॉलर पण आपल्या पैशासारखा असतो. बघा एक रुपया किती आपला 100 पैशांचा. तर हा जो आहे एक डॉलर, हा आहे 100 सेंटचा एक डॉलर आहे. बघा किती ह्याचा, जो हा एक डॉलर आहे तर जो एक डॉलर आहे 100 सेंटचा. किती डॉलर आहे बघा, 100 सेंटचा काय झाला हा एक डॉलर झाला. हे सगळ्यात हायलाइट करून ठेवा. एक डॉलरची किंमत किती आहे, 100 सेंट. आपल्याला हे काय लागणार नाहीये, आपल्याला लागणारी गोष्ट आहे एक डॉलर म्हणजे 100 सेंट. सिंपल. कितपर्यंत समजून घेतलं तुम्ही. म्हणजे बघा एक डॉलरची किंमत किती आहे, 100 सेंट आहे. आणि जर तुमचे 100 सेंट झाले तर किती झाले तुमचा एक डॉलर. आता व्यवस्थित समजून घ्या. आपली जी लॉट साईज आहे 0.01. किती लॉट साईज आहे, 0.01. आता तुम्ही 0.1 ने ट्रेड केलाय आणि जर मार्केट वर गेलं किंवा मार्केट खाली पडलं, कुठेही जाऊ शकतं, वर जाऊ शकतं किंवा खाली जाऊ शकतं. सिंपल. आपल्याला किती डॉलरचं प्रॉफिट लॉस होणार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आता बघा 0.1 ची आपली लॉट साईज आहे आणि एक पीप मार्केट वरती किंवा एक पीप मार्केट जर खाली गेलं तर जो आहे तर आपल्याला 0.10 सेंटचा प्रॉफिट लॉस होईल. काय होईल आपल्याला 10 सेंटचा काय होईल प्रॉफिट लॉस होईल. सिंपल. बघा मी तुम्हाला सांगतो, जर $2 असतील, 2 पीप असतील, किती असतील 2 पीप असतील, म्हणजे किती डॉलरचा लॉस होणार आहे आपल्याला. आपली लॉट साईज तर हीच आहे अजून 0.1 लॉट साईज आहे. आणि जर मार्केट 2 पीप गेलं तर आपल्याला 0.20 सेंटचा प्रॉफिट लॉस होऊ शकतो. जर 3 झाले तर आपल्याला $30 सेंटचा काय होऊ शकतो आपल्याला प्रॉफिट लॉस होऊ शकतो. सिंपल. हे झालं लॉट साईज 1 चं. काय झालं हे लॉट साईज 1 चं. आता जर आपण बघितलं आपली लॉट साईज आहे 0.2. किती लॉट साईज आपली 0.02. आता बघा 0.02 ची लॉट साईज आहे आणि जर मार्केट एक पीप वरती किंवा एक पीप जर खाली गेलं तर आपल्याला जो आहे त्या 0.20 सेंटचा काय होईल प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला होईल. एकदम सिंपल. बघा 0.02 ची लॉट साईज आहे आपली आणि जर मार्केट एक पीप वरती किंवा एक पीप जर खाली गेलं तर आपल्याला 0.20 सेंट काय होईल आपल्याला प्रॉफिट लॉस होईल. आता सिंपल समजून घ्या, जर आपली लॉट साईज 0.02 आहे बघा आणि जर मार्केट 5 पीप वरती किंवा 5 पीप जर खाली गेलं तर आपल्याला लॉस किती होईल. आपल्याला बघा 100 सेंट किती झाले 100 सेंटचा काय होणार आहे प्रॉफिट लॉस होणार आहे. एका पीपला किती भेटणार आपल्याला, एका पीपला 20. मग 20 गुणिले 5 काय केलं आपण 20 गुणिले 5.
कसं केलं बघा, 0.02 ही आपली लॉट साईज आहे आणि 0.02 जर लॉट साईज असेल आणि मार्केट एक पीप वरती किंवा एक पीप जर खाली गेलं तर आपल्याला 20 सेंटचा काय होणार आहे, प्रॉफिट लॉस होणार आहे. जर 5 पीप मार्केट खाली पडलं किंवा वर पडलं, वर गेलं, तर आपल्याला किती लॉस होणार आहे? ऑब्विसली 100 सेंटचा लॉस किंवा प्रॉफिट होणार आहे. 100 सेंट म्हणजे काय झाला, $1. समजा तुम्हाला इथपर्यंत. आणखीन मी एक एक्झाम्पल घेतो बघा, एकदम बेसिक गोष्ट आहेत बघा, सगळ्यात सिंपल बघा. आता आपली लॉट साईज कोणती, 0.06. कोणती लॉट साईज आहे बघा, 0.06 ही एक माझी काय लॉट साईज आहे. आता 0.6 जर लॉट साईज असेल तर एका पीपला किती डॉलरचा प्रॉफिट किंवा किती डॉलरचा लॉस होणार आहे? एका पीपला आपली लॉट साईज किती, 0.06. तर आपल्याला एका पीपला 0.60 सेंटचा काय होणार आहे, प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे. एकदम सिंपल. आता बघा, तुमची लॉट साईज आहे 0.6. जर मार्केट 2.2 पीप खाली गेलं तर आपल्याला लॉस किती होईल बघा, सिंपल आहे. एका पीपला किती भेटणार आहे, 60 सेंट. 2 सेंटला 2 पीपला किती झाले, 60. 0.60 गुणिले 2 म्हणजे $1.20. किती झालं बघा, $1.20 काय झाला आपल्याला, प्रॉफिट लॉस झाला. सिंपल, क्लिअर आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लॉट साईज च कॅल्क्युलेशन करू शकता. आता बघा, मी तुम्हाला एका पीप सांगतो, 0.2 असेल तर आपल्याला 20 सेंटचा प्रॉफिट लॉस होईल. 0.3 असेल तर 30 सेंटचा, 0.4 असेल तर 40, 0.5 असेल तर 50, 60, 70, 80, 90, 100. म्हणजे काय होणार तुम्हाला, डायरेक्ट इथं एका डॉलरचा प्रॉफिट लॉस होईल. एका पीप चाललंय आपलं, फक्त आपण एका पीप काय करतोय, कॅल्क्युलेशन करतोय. सिंपल. ही तुम्हाला समजली मायक्रोलॉट. मायक्रोलॉट जर घेतला आपण तर किती आपला प्रॉफिट किंवा किती आपला लॉस होऊ शकतो. सिंपल बघा, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता आपण दुसरी जी लॉट साईज आहे त्या दुसऱ्या लॉट साईज वर थोडस आपण डिस्कशन करू बघा. सिंपल, जी दुसरी लॉट साईज आहे आपली, दुसऱ्या लॉट साईज वर काय करू आपण, थोडस डिस्कशन करू. आता ह्याचं नाव आहे बघा, मिनी लॉट. काय नाव आहे ह्याचं, मिनी लॉट. आता मिनी लॉट कसा असतो बघा, 0.10, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9, डायरेक्ट काय येणार आहे, 1. ही काय झाली आपली मिनी लॉट साईज झाली. आता सिंपल बघा, ह्यातले 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. म्हणजे ह्या प्रत्येक ह्याच्या पुढे काय असणार आहे, 0 असणार आहे बघा. काय असणार आहे ह्याच्या पुढे, 0 असणार आहे. आता सिंपल आपण एका पीपचं कॅल्क्युलेशन करणार आहे बघा. एका पीपचं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे बघा. आपली लॉट साईज आहे 0.10. किती लॉट साईज आपली, 0.10. जर एक पीप मार्केट वरती किंवा एक पीप मार्केट जर खाली गेलं तर आपल्याला एका एका डॉलरचा प्रॉफिट लॉस होणार आहे. प्रॉफिट लॉस होणार आहे, एका डॉलरचा प्रॉफिट लॉस होणार आहे. सिंपल. जर तुमची लॉट साईज 0.2 असेल तर किती होणार आहे, 2 पीप एका पीपला. एक पीप मार्केट जर वरती गेलं किंवा एक पीप मार्केट जर खाली गेलं तर आपल्याला किती लॉस किंवा किती प्रॉफिट होऊ शकतो हे आपण कॅल्क्युलेट करतोय बघा लॉट साईज वर. 0.3 जर लॉट साईज असेल तर आपल्याला एका पीपला भेटणार आहे $3. 4, 5, 6, 7, 8, 9. आता बघा, आपली लॉट साईज आहे बघा, एक लॉट साईज आहे आणि एक पीप जर मार्केट वरती किंवा एक पीप जर खाली गेलं तर आपल्याला $10 काय होईल, प्रॉफिट लॉस होऊ शकतो. सिंपल, ही एक लॉट साईज आहे बघा आपली. हे पण काय करू शकतो तुम्ही बघू शकता बघा. एका पीपचं आपण काय केलंय, कॅल्क्युलेट केलंय बघा. मायक्रो लॉट साईज असेल तर एका पीपला 0.10 सेंट. आणि जर तुमची मिनी लॉट साईज असेल तर एका पीपला 0.10 लॉट साईज असेल तर तुमच्या एका पीपला $1 प्रॉफिट लॉस होणार आहे. आणि जे बघा तिसरी जी लॉट साईज आहे, तिसऱ्या लॉट साईजचं नाव आहे बघा
ही आपली दुसरी लॉट साईज आहे मायक्रो. आणि जी आपली तिसरी लॉट साईज आहे त्याचं नाव आहे बघा तिसरी बघा तिसरी जी लॉट साईज आहे त्याचं नाव आहे बघा स्टँडर्ड लॉट. स्टँडर्ड लॉट साईज. ही लॉट साईज पण कशी असते हे आपण गोष्टी बघूया बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 म्हणजे ह्याच्या पुढचे जे येणार ते कुठल्या लॉट साईज मध्ये येणार आहे स्टँडर्ड लॉट. आता व्यवस्थित समजून घ्या जर आपली लॉट साईज 0.1 असेल आणि जर मार्केट एक पीप वरती गेलं कुठे गेलं मार्केट एक पीप वरती किंवा एक पीप मार्केट जर खाली गेलं तर जो आहे आपल्याला $10 प्रॉफिट लॉस होऊ शकतो. सिंपल एका पिपचं आपण सगळं कॅल्क्युलेट करतोय. आता जर लॉट साईज असेल तर $20 $30 40 50 60 70 80 90 $100 काय होऊ शकतो आपल्याला प्रॉफिट लॉस होऊ शकतो. म्हणजे हे आपण काय केलंय बघा सगळं कॅल्क्युलेट केलंय बघा. 3 प्रकारचे लॉट साईज आहेत. एक आहे मायक्रो, दुसरी आहे मिनी आणि तिसरी आहे स्टँडर्ड. आता सिंपल बघा हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या ते मी. आता सिंपल बघा आपली जर ही लॉट साईज असेल 0.7 आणि जर मार्केट एक पीप गेलं तर किती भेटणार आहे 0.70 भेटणार आहे. सिंपल 70 सेंट. सिंपल जर तुमची 0.5 लॉट साईज असेल तर एका पीपला किती भेटणार आहे $5. किती भेटणार आहेत $5 भेटणार आहेत. जर ही असेल तर एका पीपला $8 भेटणार आहेत. आणि जर तुमची ही लॉट साईज असेल तर डायरेक्ट स्टँडर्ड 5 तर तुम्हाला किती भेटणार आहे डायरेक्ट $50 काय होणार आहे तुम्हाला प्रॉफिट लॉस. एका पीपचं चाललंय फक्त आपलं $50 काय होईल तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो. हे आपण लॉट साईज शिकलो बघा. 3 प्रकारच्या लॉट साईज आहेत. एक आहे मिनी, मायक्रो, मिनी आणि स्टँडर्ड. आता सिंपल बघा हे येण्याच्या अगोदर तुमच्याकडे एक सेटअप पाहिजे किंवा तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी पाहिजे. आता सिंपल बघा माझी एक स्ट्रॅटर्जी आहे. आता हे आपण गोष्ट डिस्कस करतो बघा. जर तुम्हाला मायक्रो लॉट मध्ये ट्रेड करायचं असेल तर कमीत कमी तुमच्या अकाउंट मध्ये एक 10,000चा तरी फंड पाहिजे बघा. किती पाहिजे तुमच्याकडे 10,000चा तरी फंड पाहिजे. आणि जर तुम्हाला मिनी लॉट साईज वर काम करायचं असेल तर तुमच्याकडे 1,00,000 प्लस तुमच्याकडे फंड पाहिजे. 1,00,000 प्लस तुमच्याकडे काय पाहिजे फंड पाहिजे. आता जर तुम्हाला ही लॉट साईज करायचं असेल तर तुमच्याकडे मिनिमम 5,00,000च्या वरती काय पाहिजे 5,00,000च्या वरती काय पाहिजे फंड पाहिजे. कारण का तुमच्या लॉस पण तसाच होणार आहे आणि तुमचं प्रॉफिट पण तसंच होणार आहे बघा. सिंपल ह्या 3 गोष्टी आपण पाहिल्या ते. आता सिंपल बघा आपला एक सेटअप आहे बघा. काय आपला एक सेटअप आहे. सिंपल मी सगळ्या गोष्टी काय करणार आहे डिस्कशन करणार आहे बघा. सिंपल बघा हा आपला ही आपली एक लेवल आहे बघा. क्लिअर आहे. ही आपली काय एक लेवल आहे. ही आपली एक लेवल आहे. आता सिंपल मार्केट जर आपल्या लेवल पाशी आला आता इथं मार्केट आहे. हे जर मार्केट आपल्या लेवल पाशी आलं माझ्या बाईंग लेवल पाशी आलं बघा. इथं जर माझ्या लेवल पाशी आलं तर मी कुठल्या लॉट साईजने ट्रेड करू शकतो हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. आता बघा इथं जो आहे तुम्ही ट्रेड करणार आहे इनिशिएट करणार आहे तुमचा बाईंगचा ट्रेड बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय काय गोष्टी माहित पाहिजेत. सिंपल काय केलं आपण पट्टी घेतली इथून आपण एंट्री घेणार आहे ना इथून आपले जे एसएल चा पॉइंट आहे ता बघितला आपण काय बघितला आपला जो एसएल चा पॉइंट आहे ता बघितला. आता समजा बघा इथं आपण एंट्री घेतली आणि जो आपला एसएल चा पॉइंट असेल 25 पिपचा काय आपला एसएल असं आपण समजू बघा. क्लिअर इथपर्यंत. आणि बघा इथून आपण स्केल घेतली आणि इथून मी तुम्हाला सांगितलं हा जो आहे एक 80 पिपचं काय आपलं टार्गेट आहे. 80 पिपचं काय टार्गेट आहे. आता तुम्ही कुठली लॉट साईज घ्यायची हे तर आपल्याला ऑलरेडी आपल्या फंड वरनं समजलंय. आता जो ज्यांचा फंड आहे जर त्यांच्याकडे जर 10,000 रुपये असतील इंडियन प्राइसने आपण जर बघितलं तर ते मायक्रो लॉट
घेऊ शकतात. आणि ज्यांच्याकडे 1 लाख प्लस फंड आहे ते काय करू शकतात, मिनी लॉट साईज आहे त्याच्यावर ट्रेड करू शकतात. आणि ज्याच्याकडे 5 लाखाच्या वरती फंड आहे ते काय करू शकतात, एक स्टँडर्ड लॉट साईजने काय करू शकतात, ट्रेड करू शकतात. आता सिंपल बघा, एवढंच तुम्हाला समजलं. आता बघा आपल्याला एंट्री करायची आहे. काय करायची आपल्याला, एंट्री करायची. आता सिंपल सगळ्यांचं सांगतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण मायक्रो लॉट वाल्यांचं सांगू बघा. काय करू आपण, जे मायक्रो लॉट वाले आहेत त्यांचं सांगू. आता बघा, ज्यांनी 0.01 वर ट्रेड केलेला असेल, काय केलेलं असेल 0. काय काय लोक काय करणार, 0.01 नी ट्रेड करणार. त्यांना किती प्रॉफिट आणि किती लॉस होऊ शकतं हे आपण काढूया बघा. आता बघा, 0.01 ज्यांची लॉट साईज आहे, काय 0.01 ज्यांची लॉट साईज आहे, त्यांना एका पिपला किती प्रॉफिट भेटणार आहे, एका पिपला किती प्रॉफिट भेटणार आहे, 10 सेंटचं. किती प्रॉफिट भेटणार आहे, 10 सेंट. क्लिअर इथपर्यंत. आता बघा, ह्या एका मायक्रोलॉजी लॉट आहे त्यांचं आपण सांगतोय बघा तुम्हाला. त्यांच्या गोष्टी आपण काय करू अगोदर डिस्कशन करू बघा. क्लिअर इथपर्यंत. आता बघा, तुमचा जो एसएल आहे, आपण हा ऑलरेडी काय केलाय, सेटअप रेडी केलाय. ह्याच्यावर आपल्याला ट्रेड करायचा. आणि आपण जो एंट्री, आपण एंट्री कुठे घेतली, तिथे एंट्री घेतली बाय साईडची 0.01 नी काय केलं आपण, एंट्री घेतली. आता एसएल चे पिप किती आहेत बघा, 25 पिप आहेत एसएल चे. किती पिप आहेत, 25 पिप आहेत एसएल चे. क्लिअर इथपर्यंत. आता बघा, 0.01 तुमची लॉट साईज आहे. आणि जर मार्केट एक पिप खाली गेलं, किती गेलं, एक पिप खाली जाऊन द्या किंवा एक पिप मार्केटला वरती जाऊन द्या, किती डॉलरचा लॉस किंवा किती डॉलरचा प्रॉफिट होईल हे आपल्याला बघायचंय. बघा, हे आपल्याला काय करायचंय, बघायचंय. आता बघा कसं करायचं असतं बघा. 25 पिप आहेत बघा, काय तर आपले 25 पिप गुणिले एका पिपला किती डॉलरचा लॉस प्रॉफिट होणार आहे आपला, 10 सेंटचा. 25 गुणिले काय करायचं, 0.10. किती करायचं, एका पिपला किती होणार आहे, 10 सेंटचं प्रॉफिट लॉस होणार आहे. 25 पिपचं आपल्याला काढायचंय. 25 गुणिले 0.10 जर आपण केलं तर बघा, $2.50 काय होणार आहे आपला प्रॉफिट लॉस होणार आहे. आता बघा, जर आपण इथं 0.01 नी ट्रेड केला आणि जर मार्केट 25 पीप खाली आलं तर आपला $2.50 काय होणार आहे, प्रॉफिट लॉस होणार आहे. काय केलं आपण, हे कॅल्क्युलेट केलं. आता तुम्ही अंदाज लावू शकता, आपण जर $2.50 जो स्टॉप लॉस घेऊ शकतो, जर आपण ह्या लॉट साईज वर काय करू शकतो, एंट्री करू शकतो. आता सिंपल बघा, असेच तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता बघा, जर 0.2 असेल तर इथे किती झाले, 20 सेंट झाले. 20 सेंट गुणिले हे 25 करायचं, हे गुणिले करायचं फक्त. एका पिपला किती होणार आहे, 20 सेंट. 25 चे किती झाले, $5 तुम्हाला काय होईल, प्रॉफिट लॉस होईल. जर 0.2 लॉट साईज असेल तर असं आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मी तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. आता बघा, ही झाली आपली मायक्रो लॉट साईज झाली. आता समजा आपण मिनी लॉट साईज घेतली. काय घेतली आपण बघा, मिनी लॉट साईज घेतली. दुसऱ्या नंबरची लॉट साईज घेतली मिनी. आता बघा, मी तुम्हाला पहिले ह्याचं एक्झाम्पल करून दाखवतो. आपली लॉट साईज आहे बघा 0.10. काय लॉट साईज आपली 0.10. आणि जर 0.10 जर आपली लॉट साईज असेल आणि एक पीप मार्केट वरती किंवा एक पीप मार्केट जर खाली गेलं तर आपला किती लॉस होणार आहे, डायरेक्ट आपल्याला $1 काय होणार आहे, लॉस प्रॉफिट होणार आहे. आता बघा, ही जी आपली लॉट साईज आहे बघा, काय आपली, ही जी आहे आपली लॉट साईज आहे. आता बघा, 0.10 ने आपण इथं ट्रेड केला. 0.10 ने आपण इथं ट्रेड केला. आणि जर मार्केट खाली आलं 25 पीप तर आपला किती लॉस होणार आहे बघा, एका पीपला किती होणार आहे, $1. आता एसएल किती आहे, 25 पीप. किती पीप आहे, 25 पीप. मग एका पीपला $1 होणार आहे. मग 25 पीपला किती झाले, $25 $25 काय होईल आपल्याला लॉस होईल. हे आपण कॅल्क्युलेट केलं. आपण इथे एंट्री घेतली 0.10 ने आणि जर 25 पीप खाली आलं तर आपल्याला $25 लॉस होईल. आणि जर 0.10 लॉट साईज घेतली आणि मार्केट 80 पीप मार्केट वरती गेलं, प्रॉफिट मध्ये गेलं,
तर आपल्याला $80 काय होईल, लॉस प्रॉफिट होईल. आता जर इथं 0.2 असेल तर एका पिपला किती होणार आहे, 0.2, आणि 25 पिपला किती होणार आहेत, $50. किती होईल, $50 आपल्याला काय होतं, लॉस प्रॉफिट होईल. सिंपल गोष्टी बघा, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ते. आता अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. एकदम इझी आहे बघा. जर तुम्ही स्टँडर्ड लॉट साईज वर ट्रेड करत असताल, काय तुम्ही जर स्टँडर्ड लॉट साईज वर ट्रेड करत असताल तर तुम्हाला प्रॉफिट लॉस किती होईल हे समजलं पाहिजे. आता आपण एका लॉटचं घेऊ बघा, एक स्टँडर्ड लॉट साईजचं घेऊ बघा. एक पीक मार्केट जर वरती गेलं किंवा जर खाली गेलं तर तुम्हाला $10 प्रॉफिट लॉस होणार आहे. किती डॉलरचा प्रॉफिट लॉस होणार आहे, $10. मी सेम एक्झाम्पल बघा, इथं तुम्ही ट्रेड केलाय 0.1 ने, आणि जर मार्केट 25 पीप खाली आलं तर आपल्याला किती डॉलरचा लॉस होईल, एका पीपला किती होणार आहे, 10. मग 25 पीपला किती झाले बघा, 25 गुणिले 10, म्हणजे तुम्हाला इथे किती होईल, $250 काय होईल, प्रॉफिट लॉस होईल. काय होईल तुम्हाला इथं, $250 प्रॉफिट लॉस. आता जर तुमचा स्टँडर्ड इथे 2 असता, म्हणजे तुमची लॉट साईज इथे 2 असती, तर इथे एका पिपला किती झाले असते, $20 लॉस झाला असता. 20 गुणिले 25 म्हणजे काय झालं असतं, डबल आपला लॉस झाला असता बघा. 25 गुणिले 20 एका पिपला. आधी आपण एका पिपचं कॅल्क्युलेट करतोय आणि नंतर जे आहे पॉइंट, जे स्टॉप लॉस आहे त्यात काय करतोय, इंटू करतोय बघा. जर आपली लॉट साईज इथं आता एक आपण कॅल्क्युलेट करू बघा. जर आपली लॉट साईज आहे बघा इथं 0.70, आपण एक रॅन्डमली लॉट साईज घेऊ बघा, 0.70 लॉट साईज आहे. आता बघा 0.70 आहे, एका पिपला किती भेटणार आहे आपल्याला, $60. किती भेटणार आपल्याला, $60. तर 25 पिपचे किती झाले, 25 पिपचा काय आपला एसएल आहे, बरोबर आहे. मग काय करायचं, 25 गुणिले 7, आणि जे काय आन्सर येईल ते काय झालं आपला स्टॉप लॉस. म्हणजे आपण जर इथं लॉट साईजने ह्या लॉट साईजने ट्रेड केला 0.70, आणि जर मार्केट 25 पीप खाली पडलं तर आपल्याला तेवढ्या पैशाचा काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. तसंच प्रॉफिटचं पण आहे, तसंच काय प्रॉफिटचं पण. आता बघा 80 पीप जर 0.70 ची आपली इथे एंट्री, आपण इथे एंट्री केली 0.70 ने, जर 80 पीप मार्केट जर वरती गेलं तर तुम्हाला किती डॉलरचं प्रॉफिट होईल बघा, 80 गुणिले 7 करायचं, कारण का एका पीपला किती भेटतात आपल्याला, $60. मग 80 पीपला किती भेटतील ते कॅल्क्युलेट करायचं, जे आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे, प्रॉफिट. अशा पद्धतीने बघा सगळेजण आपण लॉट साईज काय करू शकतो, आपली आपली लॉट साईज कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे जे आपला फंड आहे किंवा जो आपला बॅलन्स आहे तो आपल्यालाच माहित असतो ना, त्याच्यावर आपण काय ठरवतो, जी आपली लॉट साईज आहे ती आपली लॉट साईज काय करतो, आपण ठरवतो. प्रत्येकाच्या लॉट साईज काय असणार आहेत, वेगळ्या असणार आहेत. प्रत्येकाच्या फंड वरून त्यांच्या लॉट साईज ठरतात बघा. म्हणजे पर्सनली असं मी हीच लॉट साईज घेईल किंवा तीच लॉट साईज घेईल असं काही नसतं. प्रत्येक आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता बघा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो फंडेड अकाउंट आपण कसं पास करू शकतो ह्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय केलंय, लॉट साईज जी काय असते, किती लॉट साईज असतात, ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्यात बघा. 3 प्रकारच्या लॉट साईज आहेत, आणि त्या 3 प्रकारच्या लॉट साईज कोणत्या कोणत्या आहेत, कशा कशा आहेत ते तुम्हाला मी आता सांगितलेल्या आहेत बघा. सिंपल वेत बघा, 3 लॉट साईज आहेत, ते 3 लॉट साईज तुम्हाला त्याचं पण सांगितलंय एका पीपचं. जर 10 पीप असतील ते पण सांगितलंय. जर 10 पीप असतील ते पण तुम्हाला मी सांगितलंय बघा. हे सगळं आपण एका पीपचं कॅल्क्युलेशन केलंय. जर 10 पीप असतील तेही मी तुम्हाला सांगितलंय, एका पीपचं कॅल्क्युलेशन हे सगळं आपण केलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा. सिंपल असेच नवीन कन्सेप्ट बघा आपण YouTube वर अपलोड करणार आहे. त्यासाठी बघा जो आमचा चॅनल आहे तो काय करा, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवीन जर तुम्हाला कोणते टॉपिक पाहिजे असतील तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता बघा. आणि जर कोणाला एकदम हे नॉलेज डीप मध्ये गेन करायचं असेल तर आपण फॉरेक्स ट्रेडिंगचा काय करतो, एक क्लास पण घेतो बघा. त्या गोष्टीतनं पण भरपूर सारं नॉलेज काय करता येईल आपल्याला गेन करता येईल. हाचा टॉपिक फक्त होता लॉट साईज वर. लॉट साईज आपण कशी कॅल्क्युलेट करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो पीप म्हणजे काय. अशाच एक स्टेप बाय स्टेप आपण सगळे व्हिडिओ काय करणार आहे YouTube वर
अपलोड करणार आहे बघा. ज्यावेळेस तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्यावेळेस तुम्हाला फॉरेक्स मार्केट समजून जाईल. बघा सिम्पल कन्सेप्ट आहेत, एवढे काय अवघड कन्सेप्ट नाही ते. क्लिअर इथपर्यंत? थँक्यू.